गुड मॉर्निंग स्टुडंट्स, आपणा सर्वांचे करिअर विजन अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर स्वागत आहे. आज आपण आगामी महाराष्ट्र राजपत्रित संयुक्त मुख्य परीक्षा गट ब व गट क तसेच आगामी TCS पॅटर्नच्या नगर परिषद भरती अभ्यासक्रमाच्या अनुषंगाने चालू घडामोडीला एक फास्ट रिव्हिजन बसावी यासाठी वन लायनर करंट अफेअरचा भाग 12 सुरू करत आहोत. या भागामध्ये चालू घडामोडीशी रिलेटेड 50पेक्षा जास्त मुद्द्यांचा समावेश आहे आणि निश्चितच आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांमध्ये या मुद्द्यांचा तुम्हाला उपयोग होईल. पहिला मुद्दा आपण पाहणार आहोत. जगातील डिजिटल करन्सी सुरू करणारा पहिला देश ठरलेला आहे बहामास. तसं ज्याला आपण सेंट्रल बँक डिजिटल करन्सी म्हणतो आणि त्या डिजिटल करन्सीचं जे नाव आहे ते म्हणजे सँड डॉलर. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतर दुसरा मुद्दा कर्नाटक उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत माजी ऋतुराज अवस्थी यांची नेमणूक 22व्या कायदा आयोगाचे अध्यक्ष म्हणून करण्यात आली. भारतातला जो पहिला कायदा आयोग होता तो 1955मध्ये नेमण्यात आला होता आणि कायदा आयोग ही एक गैरवैधानिक संस्था आहे आणि या आयोगाची स्थापना कायदा आयोगाची जी स्थापना आहे ती 3 वर्षाच्या कालावधीसाठी करण्यात येते. भारतामध्ये स्वातंत्र्यापूर्वी 1833च्या चार्टर ॲक्टनुसार 1834मध्ये पहिल्यांदा लॉर्ड मेकॉले यांच्या अध्यक्षतेखाली हा कायदा आयोग नेमण्यात आला होता आणि स्वतंत्र भारतातला जर आपल्याला विचारण्यात आला तर स्वतंत्र भारतातील पहिला जो कायदा आयोग आहे तो 1955चा आहे आणि आता 22व्या कायदा आयोगाचे जे अध्यक्ष आहेत ते तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, ऋतुराज अवस्थी आणि हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. त्यानंतर आपण एक महाराष्ट्र शासनाची अतिशय महत्त्वाची योजना पाहणार आहोत जी 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये घोषित करण्यात आली आणि ती म्हणजे लेक लाडकी योजना. तर लेक लाडकी योजना महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2023-24च्या अर्थसंकल्पामध्ये लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेच्या माध्यमातून मुलींच्या सक्षमीकरणासाठी प्रयत्न केला जाणार आहे आणि ज्यामध्ये जे BPL धारक आहे, विशेषतः पिवळ्या आणि केशरी रेशन कार्ड धारक कुटुंबातील मुलींसाठी ही योजना आहे. जन्मानंतर त्या मुलींना 5,000 रुपये आणि पहिली जेव्हा ती मुलगी असेल तेव्हा 4,000 रुपये, मुलगी ज्यावेळेस 6वीत असेल त्यावेळेस 6,000 रुपये आणि 11वीत मुलगी असताना 8,000 रुपये आणि ज्यावेळेस ही मुलगी 18 वर्षाची पूर्ण होईल त्यावेळेस महाराष्ट्र गव्हर्नमेंट तर्फे तिला 75,000 रुपये रोख दिला जाईल. अशा प्रकारची अतिशय महत्त्वाची योजना आहे मुलींच्या संदर्भात आणि विशेष करून तर ही मुलींच्या सक्षमीकरणासाठीची योजना आहे. पालकांचा मुलींच्या प्रतीचा दृष्टिकोन बदलावा आणि मुलगी देखील मुलाप्रमाणेच असते यासाठी ही योजना महाराष्ट्र राज्य सरकारकडून तर मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू करण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते आणि ती आता सद्यस्थितीमध्ये अत्यंत आवश्यक आहे असं मला वाटतं. पुढं चलू आपण नंतर, कारण अलीकडे बाललिंग गुणोत्तरांमध्ये मुलीचं प्रमाण कमी होत आहे. त्या कारणाने अशा प्रकारचं महाराष्ट्र राज्य सरकारने पाऊल उचलणं हे अभिमानास्पद आहे. त्यानंतर पुढचा मुद्दा पाहणार आहोत आणि तो देखील आपल्या अभ्यासक्रमाचा घटक आहे, तो म्हणजे पर्यटन. TCS पॅटर्नमध्ये पर्यटन हा एक अभ्यासक्रम घटक आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांनी हा एक मुद्दा लक्षात ठेवावा. केरळ राज्य सरकारच्या पर्यटन विभागाने महिलांसाठी सुरक्षित आणि स्वच्छ स्थळे सुनिश्चित करण्यासाठी महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला. यावर तुम्हाला एक प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कोणत्या राज्याने महिलांना सुरक्षित व स्वच्छ स्थळे सुनिश्चित करण्यासाठी महिला अनुकूल पर्यटन प्रकल्प सुरू केला आणि ते राज्य म्हणजे केरळ. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने एक निर्णय घेतलेला अलीकडे गोसेवा आयोग स्थापन करण्याचा आणि गोसेवा आयोग स्थापन करण्याचा निर्णय घेणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरलेले आहे. याचा मूळ उद्देश आहे का देशी गोवंशाचं संवर्धन करणे आणि त्यांचं संवर्धन करणे. यासाठी महाराष्ट्र राज्य सरकारने हा निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतो. त्यानंतर महाराष्ट्र राज्य सरकारने जो 23-24चा अर्थसंकल्प मांडला त्या अर्थसंकल्पामध्ये 5 महामंडळांची स्थापना करण्याचा देखील निर्णय घेतलेला आपल्याला दिसून येतो. ते पुढील प्रमाणे महाराष्ट्र राज्य सरकारने सन 2023-24च्या आर्थिक अर्थसंकल्पामध्ये खालील महामंडळांची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामधील हे 5 महामंडळं तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. एक आहे लिंगायत तरुणांसाठी महामंडळ, त्याचं नाव आहे जगतज्योती महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ. दुसरं आहे गुरव समाजासाठी संत काशिबा गुरव युवा आर्थिक विकास महामंडळ. नंतर वडार समाजासाठी पैके मारुती चव्हाण वडार आर्थिक विकास महामंडळ आणि त्यासोबतच ऑटो रिक्षा व टॅक्सी चालक मालक यांच्या कल्याणासाठी देखील महाराष्ट्र राज्य सरकार
एक आयोग स्थापन करणार आहे किंवा महामंडळ स्थापन करणार आहे. त्यानंतर असंघटित जे कामगार आहे त्या कामगारांच्या कल्याणासाठी देखील महाराष्ट्र राज्य सरकारने असंघटित कामगार कल्याण महामंडळाची स्थापना करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अशा पद्धतीनं हे 5 महामंडळ आहे जे महाराष्ट्रात स्थापन केल्या जाणार आहे अलीकडच्या काळामध्ये. आणि तशा प्रकारची घोषणा महाराष्ट्र राज्य सरकारने आपल्या सन 2023-24च्या आर्थिक संकल्पामध्ये अर्थसंकल्पामध्ये केलेली आपल्याला पाहायला मिळते. त्यानंतरचा आपण मुद्दा पाहणार आहोत, तो देखील अतिशय महत्त्वाचा आहे. इंटरपोल तुम्हाला माहीत असेल, इंटरनॅशनल लेवलवर पोलीस संघटना आहे. सर्व जगातील सर्व देशांचे पोलीस यंत्रणा ही इंटरपोलशी आंतरराष्ट्रीय स्तरावर जे काही गुन्हे घडतात त्याशी संबंधित आहे. तर इंटरपोलच्या 100व्या महासभेचं जे आयोजन करण्यात आलं ते भारतामध्ये, त्या कारणाने हा प्रश्न या ठिकाणी मी डिझाईन केलेला आहे किंवा हा मुद्दा या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे. का इंटरपोलच्या 100व्या महासभेचं आयोजन कोणत्या देशामध्ये करण्यात आले, तर भारतात नवी दिल्ली या ठिकाणी. आणि हे जे आयोजन करण्यात आलं होतं हे 18 ते 21 ऑक्टोबर 2022 दरम्यान. आणि 25 वर्षानंतर ही दुसऱ्यांदा भारतात आयोजित करण्यात आलेली इंटरपोलची महासभा होती आणि ती 100वी होती. 1997मध्ये याच पद्धतीनं भारतामध्ये इंटरपोलची महासभा आयोजित करण्यात आली होती. आणि इंटरपोलच्या महासभेचं आयोजन 1997मध्ये देखील भारतामध्ये करण्यात आलं होतं 2022 प्रमाणे. इंटरपोलची स्थापना एक माहिती ज्याला आपण म्हणू का एक सुरक्षित माहिती सामायिकीकरण प्लॅटफॉर्म म्हणून तर करण्यात आलेली आहे ही बाब लक्षात ठेवा. ज्याला आपण इंटरपोलला आपण इंटरनॅशनल, सुरुवातीला तर या इंटरपोलचं नाव थोडं वेगळं होतं, इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस कमिशन असं ते नाव होतं 1923मध्ये. आणि इंटरपोलच्या स्थापनेला तुम्हाला माहीत असेल 2023मध्ये 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि 100 वर्ष पूर्ण करत असताना इंटरपोलची भारतामध्ये 100वी महासभा आयोजित होणं, तर हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. तर आवर्जून लक्षात ठेवा. त्याच पद्धतीनं झेंडा सत्याग्रह झालेला आहे नागपूरला, तर ते 1923मध्ये. त्यावर देखील तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो का झेंडा सत्याग्रह कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता, तर हा महाराष्ट्रात जर विचारलं तर ते नागपूरमध्ये आयोजित करण्यात आला होता. मात्र झेंडा सत्याग्रहाची जी सुरुवात झाली ती जबलपूरमध्ये झालेली दिसते आपल्याला, मध्य प्रदेशमध्ये. त्यानंतर नागपूर विद्यापीठाच्या स्थापनेला देखील 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि आता इंटरपोलच्या स्थापनेला देखील 100 वर्ष पूर्ण झालेली आहे. आणि इंटरपोलची 100वी महासभा भारतात आयोजित करण्यात आली. त्या कारणास्तव हे सर्व मुद्दे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचे आहे, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावं. तर सुरुवातीला या इंटरपोलचं जे नाव होतं ते इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस कमिशन असं होतं, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतर या कमिशनचं जे नाव आहे ते 1956मध्ये बदलवण्यात आलं आणि ते इंटरनॅशनल क्रिमिनल पोलीस ऑर्गनायझेशन असं करण्यात आलेलं आपल्याला दिसते. ते वर्ष लक्षात ठेवा 1956. आज रोजी जर आपण इंटरपोलची जी सदस्य संख्या जर पाहिली तर ती 195 इतकी आहे. आणि या इंटरपोल संस्थेचं जे हेडक्वार्टर्स आहे ते लिओन फ्रान्स या ठिकाणी आहे. त्यानंतर थोडी माहिती आपण CBIच्या विषयी पाहणार आहोत. तर CBIचे जे अलीकडे नवनियुक्त जे अध्यक्ष आहेत ते प्रवीण सूद आहे, ही बाब लक्षात ठेवा. आणि हे वर्ष CBIचं खूप महत्त्वाचं आहे कारण CBIची स्थापना 1 एप्रिल 1963 रोजी झाली. CBIचं हे हीरक महोत्सव आहे. आणि CBIची स्थापना जी झाली ते के संतानम समितीच्या शिफारसीनुसार. CBIचं हेडक्वार्टर हे नवी दिल्लीला आहे. आणि हे ब्रीद वाक्य लक्षात ठेवा CBIचं, तर ते आहे उद्यमशीलता, निष्पक्षता व सत्यता. सन 2023मध्ये या संस्थेच्या स्थापनेला 60 वर्ष पूर्ण झालेली आहे. या निमित्तानं जे एक समारंभ आयोजित करण्यात आला होता हीरक महोत्सवाचा, त्या समारंभाचं जे उद्घाटन केलं होतं ते आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झालेलं आहे. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. आणि नवनियुक्त CBIचे जे अध्यक्ष आहेत त्यांचं नाव देखील तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. त्यांचं नाव आहे प्रवीण सूद. आणि CBIची स्थापना ही के संतानम समितीच्या शिफारसीनुसार करण्यात आली होती 1 एप्रिल 1963. या सर्व बाबी खूप महत्त्वाच्या आहेत. त्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा इंटरनॅशनल लेवलवरचा एक मुद्दा अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे धूम्रपानाच्या संदर्भातला. तर पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित कायदा करणारा न्यूझीलंड हा जगातला पहिला देश आहे. आणि हा अतिशय महत्त्वाचा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. न्यूझीलंडमध्ये स्मोक फ्री एन्व्हायरमेंट्स अँड रेग्युलेटेड प्रॉडक्ट्स दुरुस्ती विधेयक मांडण्यात आलं धूम्रपान आणि तंबाखूच्या संदर्भात. आणि ते मंजूर देखील करण्यात आलं. आणि त्याचं जे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे तर सन 2025पर्यंत न्यूझीलंड
धूम्रपान मुक्त करण्याचं उद्दिष्ट या विधेयकाचं आपल्याला पाहायला मिळते आणि 1 जानेवारी 2009 नंतर न्यूझीलंडमध्ये जन्मलेल्या कोणत्याही व्यक्तीला धूम्रपान करणे प्रतिबंधित करण्यात येणार आहे या विधेयकानुसार. आणि देशातील सिगारेट विक्रेत्यांची संख्या कमी करणे असे 2 पर्पज आपल्याला जवळपास हे 2 ते 3 पर्पज आहे, 3 उद्दिष्ट आहे या विधेयकाचे, ही बाब लक्षात ठेवा. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे हा आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी, का पुढील पिढीसाठी धूम्रपान प्रतिबंधित करणारा जगाच्या पाठीवरचा पहिला देश कोणता, तर तो म्हणजे न्यूझीलंड. त्यानंतर आपण अतिशय महत्त्वाचा भारतामधला एक महत्त्वाचा मुद्दा अभ्यासणार आहोत, तो देखील तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी महत्त्वाचं राहील. समेत शिखर हे अलीकडे खूप जास्त गाजलं. ते कशामुळं गाजलं हे बाब लक्षात घ्या, का अलीकडे नरेंद्र मोदी सरकारने समेत शिखर हे जैन धर्मांचं पवित्र स्थान आहे, ते झारखंड राज्यातील आहे आणि ते झारखंड राज्यामध्ये गिरिडीह या जिल्ह्यात वसलेलं आहे पारसनाथ टेकड्यांवर. तर नरेंद्र मोदी सरकारने या समेत शिखराला तर एक पर्यटन स्थळ आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केलं होतं. त्या कारणास्तव हा मुद्दा खूप चर्चेत आहे. तर पहिल्यांदा एक बाब लक्षात ठेवा की हे समेत शिखर कोणत्या धर्माशी रिलेटेड आहे, तर समेत शिखर हे जैन धर्मियांचं पवित्र स्थान आहे आणि ते कोणत्या राज्यामध्ये आहे, तर झारखंड राज्यात आणि गिरिडीह या जिल्ह्यात वसलेलं आहे. त्यानंतर पारसनाथ टेकड्यांमध्ये आहे आणि त्या ठिकाणी 23वे जे जैन तीर्थकार होते पारसनाथ यांच्या नावावरून या टेकड्यांना पारसनाथ टेकड्या म्हणतात. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. मग झारखंडमध्ये जैन समाजातील लोकांशी भारत सरकारने किंवा पंतप्रधान नरेंद्र मोदीनं कोणतेही सल्लामसलत न करता पारसनाथ टेकडीला पर्यटन स्थळ आणि इको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित केल्याचा मुद्दा ज्यावेळेस निर्माण झाला, तर त्यावेळेस जैन धर्मीय नाराज झाले. कारण जैन धर्मीयच लोक तिथं जावे असं जैन धर्मीय समाजातलं म्हणणं आहे. ते पर्यटन स्थळ घोषित करू नये या वास्तव खूप जास्त वाद या स्थळाच्या संदर्भात निर्माण झालेला आपल्याला अलीकडे पाहायला मिळतो. आणि तुम्हाला माहीत असेल का TCS पॅटर्नच्या नगरपरिषद एक्झाममध्ये पर्यटन हा एक स्वतंत्र अभ्यासक्रम घटक आहे. त्या अनुषंगाने या संदर्भात तुम्हाला प्रश्न विचारला जाण्याची शक्यता आहे का समेत शिखर हे जैनांचं प्रसिद्ध स्थळ कोणत्या राज्यामध्ये आहे, तर ते झारखंड. दुसरा आणखी एक मुद्दा लक्षात ठेवा, गुजरातमध्ये जैनांचं एक पवित्र ठिकाण आहे शत्रुंजय टेकडी. या ठिकाणी जैन मंदिराची तोडफोड करण्यात आली. त्यावरून देखील संबंधित सुरक्षा समस्यावरून देखील वाद निर्माण झाला. शत्रुंजय हे टेकडी गुजरातमधील भावनगर जिल्ह्यातील पालिताना शहरातील आहे, ही बाब लक्षात ठेवा. आणि त्या ठिकाणी जैन धर्मियांचे शेकडो मंदिरं आपल्याला पाहायला मिळतात. आणि या शत्रुंजय टेकडीवर जैन धर्माचे जे पहिले तीर्थकार होते, ज्यांना आपण ऋषभदेव म्हणतो, आदिनाथ म्हणतो, यांनी या टेकडीवरील मंदिरात पहिला उपदेश केला होता शत्रुंजय टेकडीवर. आणि त्यांनी शिखरावर रायन वृक्षाखाली ध्यानधारणा केली होती असं म्हटलं जाते. आणि जैन धर्माच्या सर्वात पवित्र तीर्थक्षेत्रापैकी हे शत्रुंजय टेकडी आहे गुजरातमधली. हे दोन्ही बाबी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. त्यानंतर एक अतिशय महत्त्वाचा आपण जागतिक बँकेचा अहवाल अभ्यासणार आहोत. जागतिक बँकेनं अलीकडे इन 9 चार्ट्स तर 2022 इन 9 चार्ट्स हा एक अहवाल सादर केलेला आहे. त्या संदर्भातल्या काही बाबी तुम्ही पहिल्यांदा लक्षात घेऊन घ्या का इन नाईट्स चार्ट्स हा कोणत्या संस्थेचा अहवाल आहे, जागतिक बँकेचा, WHO चा, IMFचा. तर हा जागतिक बँकेचा अहवाल आहे. जागतिक बँकेने तो 2022 इन 9 चार्ट्स या नावाने तो प्रसिद्ध केला, ज्याला आपण 2022 इन 9 चार्ट्स असं अहवालाचं नाव आहे. ही बाब लक्षात घ्या. या अहवालातील आपण फक्त ठळक बाबी अभ्यासणार आहोत. का जागतिक गरिबीच्या संदर्भात या अहवालामध्ये म्हणण्यात आलं का जग 1970 पासून सर्वात तीव्र मंदी सन 2022च्या शेवटी अनुभवत आहे. म्हणजे जगामध्ये 2070 नंतरची मंदी आता आपण 2022च्या शेवटी अनुभवत आहे. जगामध्ये 685 दशलक्ष लोक अत्यंत गरिबीत आहे. आणि 2022 हे वर्ष जे आहे हे 2020 नंतर आणि गेल्या 20 वर्षातील गरिबी कमी होण्यासाठीचं सर्वात दुसरं वाईट वर्ष ठरलेलं आहे. सांगण्याचं तात्पर्य या वर्षामध्ये गरिबीमध्ये कमी घट झालेली आहे असं या स्टेटमेंटचं म्हणणं आहे. आणि 2030पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 7% लोक म्हणजे 574 दशलक्ष लोक अत्यंत गरीब असतील असं देखील या अहवालामध्ये म्हणण्यात आलेलं आपल्याला दिसून येते. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा
महत्त्वाचा आहे का 2030पर्यंत जागतिक लोकसंख्येपैकी सुमारे 7% लोक अत्यंत गरिबीत असणार आहे असं या अहवालाचं म्हणणं आहे. त्यानंतर कर्जाच्या संकटाच्या संदर्भात एक स्टेटमेंट आहे यामध्ये का गेल्या वर्षभरात अविकसित देशांमध्ये कर्जाचे संकट अधिकच वाढले. सध्या जगातील 60% गरीब देश एकतर कर्जाच्या संकटात आहे किंवा त्याचा त्यांना धोका आहे असं या संदर्भात म्हणण्यात आलेलं आहे. हा एक दुसरा मुद्दा लक्षात ठेवा या अहवालाच्या संदर्भात. तिसरा मुद्दा आहे का ऊर्जा संकट देखील या देशांवर असलेला आपल्याला पाहायला मिळते. 2022च्या पहिल्या सहामाहीत ऊर्जा बाजारातील परिणामामुळं तर आपल्याला असं पाहायला मिळते का 2030पर्यंत परवडणाऱ्या ऊर्जेपर्यंत सार्वत्रिक प्रवेश मिळण्याच्या उद्देशानं जे जागतिक प्रगती आहे ती मंदावलेली आहे. सांगण्याचं तात्पर्य हेच आहे या अहवालाचं ऊर्जा संकटाच्या संदर्भात का सर्वांना ऊर्जा मिळावी त्या संदर्भातली प्रगती मंदावलेली आहे आणि ती ऊर्जा 2030पर्यंत मिळणार होती. तर 2030पर्यंत परवडणाऱ्या ऊर्जेपर्यंत सार्वत्रिक प्रवेश मिळावा लोकांना, तर त्या दिशेनं ती प्रगती मंदावलेली आहे असं हा अहवाल सांगतो. त्यानंतरचा मुद्दा आपण घेणार आहोत. शैक्षणिक दारिद्र्याच्या संदर्भात देखील या अहवालामध्ये प्रकाश टाकण्यात आला. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील प्रत्येक 100 बालकांमधील तर 60 बालके शिक्षणापासून वंचित आहे आणि 10 मुले शाळापासून वंचित आहे. यामुळं बालके व युवांच्या उत्पादन क्षमतेवर आणि आजीवन उत्पन्नावर गंभीर परिणाम होण्याची अपेक्षा वर्तवण्यात आलेली आहे या अहवालामध्ये. हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा आहे. आवर्जून तुम्ही लक्षात ठेवा का शैक्षणिक दारिद्र्याच्या संदर्भात जागतिक बँकेनं काय टिप्पणी केलेली आहे का कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशातील प्रत्येक 100 बालकामागे 60 बालके शिक्षणापासून वंचित आहे आणि 10 मुले तर शाळापासून वंचित आहे. यामुळं बालकांची म्हणा किंवा युवांच्या उत्पन्न क्षमतेवर मोठ्या प्रमाणावर परिणाम होण्याचं वर्तवलेलं आहे या जागतिक बँकेने. अशा पद्धतीनं हा जागतिक बँकेचा in9 चार्ट्स अहवाल आहे 2022चा. तर या सर्व बाबी तुम्ही आवर्जून लक्षात ठेवू शकता. त्यानंतरचा नीती आयोगाचा आपण पर्यावरणाच्या संदर्भात एक अहवाल अभ्यासणार आहोत आणि तो म्हणजे तर नीती आयोगानं कार्बन कॅप्चर विषयावरचा अहवाल सादर केला. तुम्हाला माहीत असेल अलीकडे आपल्याला सर्व स्पर्धा परीक्षांमध्ये विशेषतः मेन्समध्ये पर्यावरण हा एक विषय आलेला आहे. त्या अनुषंगाने नीती आयोगाचे अहवाल खूप महत्त्वाचे ठरतात. नीती आयोगाने कार्बन कॅप्चर विषयावरील अभ्यास पब्लिश केला. जर तुम्हाला विचारण्यात आलं भारतामधील कोणत्या संघटनेने कार्बन कॅप्चर विषयावरचा आपला अहवाल सादर केला किंवा अहवाल प्रकाशित केला तर तो आयोग म्हणजे नीती आयोग. तर कार्बन कॅप्चर ते अहवालाचं जे शीर्षक आहे ते तुम्ही लक्षात ठेवा. कार्बन कॅप्चर युटिलायझेशन अँड स्टोरेज पॉलिसी फ्रेमवर्क अँड इट्स डिप्लॉयमेंट मेकॅनिझम इन इंडिया असं या शीर्षकाचं नाव आहे. आणि हा अहवाल नीती आयोगानं नोव्हेंबर 2022मध्ये प्रसिद्ध केला. सर्वात महत्त्वाचा मुद्दा खालचा आहे आणि तो तुम्हाला आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी विशेषतः पर्यावरण हा घटक अभ्यासताना लक्षात ठेवणं गरजेचं आहे का 2070पर्यंत निवड शून्यावर पोचण्यासाठी कार्बनच्या संदर्भात आणि भारताला 2030पर्यंत कार्बन कॅप्चरसाठी 30 ते 30,000 कोटी ते 50,000 कोटी रुपयाच्या गुंतवणुकीची आवश्यकता आहे असं हा अहवाल सांगतो. तर यामधल्या 2 बाबी तुम्ही लक्षात ठेवा का कार्बन कॅप्चरसाठी भारताला किती कोटी रुपयाची गरज आहे तर 30,000 कोटी ते 50,000 कोटी रुपये 2030पर्यंत आणि कार्बन निवड शून्यावर कधीपर्यंत आणायचं आहे तर ते 2070पर्यंत. तर ह्या दोन्ही बाबी खूप महत्त्वाचं आहे. कार्बन डायऑक्साईडच्या संदर्भात आहे ते का जे पोल्युशन आहे ते कमी करायचं 2070पर्यंत निवड शून्यावर पोच निर्माण करायची आहे कार्बन कॅप्चरच्या बाबतीत आणि 2030पर्यंत कार्बन कॅप्चरसाठी आपल्याला 30,000 कोटी ते 50,000 कोटी रुपयाची गुंतवणूक आवश्यक राहील असा नीती आयोगाचा अहवाल आपल्याला सांगतो. त्यानंतर पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र देणारा भारतातला म्हटल्यापेक्षा महाराष्ट्रातले जे पहिलं शहर आहे किंवा पहिला जो जिल्हा आहे तो म्हणजे अहमदनगर. पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कागदपत्रे तपासून जात वैधता प्रमाणपत्र ज्याला आपण कास्ट व्हॅलिडिटी म्हणतो ते देणारी किंवा ते देणारं शहर म्हणजे अहमदनगर जिल्हा जात पडताळणी समितीनं राज्यात पहिली ठरली या संदर्भात का पासपोर्टच्या धर्तीवर जागेवरच कास्ट व्हॅलिडिटी देणारी. तर अहमदनगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी जी समिती आहे ते पहिले ठरलेली आहे महाराष्ट्रात
आणि यामुळं काय होणार तर प्रत्यक्ष महाविद्यालयातच जाऊन जात वैधता प्रमाणपत्र वाटप करणार आहे आणि अशा पद्धतीचं जे पॅटर्न आहे त्याला आपण मंडणगड पॅटर्न म्हणतो आणि त्यालाच अनुसरण करणारा हा अहमदनगर जिल्हा आहे. ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. म्हणून पासपोर्टच्या धर्तीवर जात वैधता प्रमाणपत्र म्हणजे कास्ट व्हॅलिडिटी देणारा महाराष्ट्रातला पहिला जिल्हा कोणता तर तो म्हणजे अहमदनगर. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आहे तो रशियन बँकशी संबंधित आहे आणि भारतीय रिझर्व्ह बँकेशी. रशियन बँकाची भारतात ओस्ट्रो खाती, कारण तिकडच्या खात्यांना ओस्ट्रो खाती म्हणतात. रशियन बँकांची भारतात ओस्ट्रो खाती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने भारत आणि रशिया यांच्यामधील व्यापारासाठी रुपयांमधील पेमेंट सेटलमेंटसाठी दोन बँकांना नेमलेलं आहे. तर भारतामधील 2 बँका आहेत जे रशियन बँकांशी व्यवहार करतील, विशेषतः होस्ट्रो खातीच्यासाठी. तर त्याच्यामध्ये UCO बँक आहे आणि इंडसइंड बँक या 2 बँकांना नेमलेलं आहे भारतीय रिझर्व्ह बँकेने. तर भारतीय रिझर्व्ह बँक तुम्हाला माहीत आहे, भारतीय रिझर्व्ह बँक जी भारताची मध्यवर्ती बँक आहे. एस्टॅब्लिशमेंट तुम्हाला माहीत असेल का रिझर्व्ह बँकेची स्थापना 1935मध्ये झाली आणि त्या बँकेने आता अलीकडे रशियाशी विशेषतः रुपयांमधील पेमेंट सेटलमेंटसाठी 2 बँकांना नेमलेलं आहे. एक म्हणजे UCO बँक आणि इंडसइंड बँक या 2 बँकांना 9 ओस्ट्रो खाती उघडण्यास परवानगी दिलेली आहे आणि याच ओस्ट्रो खात्याला नोस्ट्रो खाते असं म्हणतात आणि नोस्ट्रो खात्याचे आणखी एक नाव म्हणजे ओस्ट्रो खाते. तर या ओस्ट्रो खाते हे कशाशी संबंधित आहे हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे. ग्राहकांना दुसऱ्या बँकेच्या वतीनं पैसे जमा करण्याची परवानगी देणारं हे खातं असते, ही बाब लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण रिझर्व्ह बँकेच्या संदर्भातच बघणार आहोत. तो अतिशय महत्त्वाचा आहे का रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 1 डिसेंबर 2022 रोजी मुंबई, नवी दिल्ली, बेंगळूर आणि भुवनेश्वर या 4 शहरामध्ये रिटेल डिजिटल रुपयासाठी पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू केला. तर हा एक महत्त्वाचा मुद्दा ठरतो तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी, विशेषतः STMNसाठी. का रिझर्व्ह बँकेने रिटेल डिजिटल रुपयासाठीचा पहिला पथदर्शी प्रकल्प कधी सुरू केला तर 1 डिसेंबर 2022 रोजी. आणि कोणत्या शहरामधून रिटेल डिजिटल रुपयासाठीचा पहिला पथदर्शी प्रकल्प सुरू झाला तर 4 शहरं आहे हे, मुंबई, नवी दिल्ली, बेंगळूर आणि भुवनेश्वर. त्यानंतर रिटेल डिजिटल जो आहे रिटेल डिजिटल रुपी प्रकल्प हा दुसऱ्या टप्प्यात 9 शहरांमध्ये आणि 4 बँकांमध्ये सुरू होणार आहे. त्यानंतर अशाच प्रकारचं आपल्याला पथदर्शी रिटेल डिजिटल रुपी प्रकल्प. आता हे पहिल्यांदा समजून घ्या पथदर्शी रिटेल डिजिटल रुपी प्रकल्प काय आहे. तर हा ग्राहक, व्यापारी आणि 4 बँकांच्या म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, त्यानंतर येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक यांच्या सहभागानं सुरू करण्यात आला. मग भारतामध्ये पथदर्शी रिटेल डिजिटल रुपी हा प्रकल्प कोणाच्या सहकार्यानं सुरू करण्यात आला तर काही व्यापारी आणि 4 कर्जदार बँकांच्या, त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक आणि येस बँक आणि IDFC फर्स्ट बँक या 4 बँकांच्या संयुक्त विद्यमाने हा सुरू करण्यात आलेला आहे. त्यामध्ये रिझर्व्ह बँक देखील आहे. यांनी पथदर्शी रिटेल डिजिटल हा प्रोग्राम सुरू केलेला आहे, पथदर्शी आहे. आणि हा कधीपासून सुरू झाला ही लक्षात ठेवा. तर हा प्रोग्राम 1 डिसेंबर 2022 पासून सुरू झालेला आहे 4 शहरामध्ये भारतातील, मुंबई, नवी दिल्ली, बेंगळूर आणि भुवनेश्वर. आणि 4 बँका याला हँडल करणार आहे. त्यामध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, ICICI बँक, येस बँक आणि IDFC फर्स्ट. त्यानंतर पुढं पाहू आपण आणि तो मुद्दा देखील महत्त्वाचा आहे का अशाच प्रकारे 1 नोव्हेंबर 2022 रोजी म्हणजे 1 महिन्याच्या अगोदर घाऊक क्षेत्रासाठी, होलसेल सेक्टरसाठी देखील सेंट्रल बँक डिजिटल चलनाची चाचणी घेतल्यानंतर आता 1 डिसेंबर 2022 रोजी हा रिटेलच्या संदर्भात सुरू करण्यात आलेला आहे. रिटेल डिजिटल रुपयाच्या संदर्भात RBIने हा प्रोग्राम सुरू केलेला आहे ज्याला आपण पथदर्शी रिटेल डिजिटल रुपी म्हणतो. या अगोदर घाऊक जे आहे घाऊक क्षेत्र ज्याला आपण होलसेल म्हणतो त्यासाठी 1 नोव्हेंबर 2022 रोजी हा प्रकल्प सुरू केला होता. तर तशाच प्रकारचा रिटेल सेक्टरसाठी 1 डिसेंबर 2022 रोजी केला. आणि घाऊक सेक्टरसाठी लक्षात ठेवा 1 नोव्हेंबर 2022 रोजी घाऊक क्षेत्रासाठी सेंट्रल बँक डिजिटल चलनाची चाचणी घेण्यात आली होती, सेंट्रल बँक डिजिटल चलनाची. आणि तुम्हाला माहीत असेल का सेंट्रल बँक डिजिटल चलन सुरू करणारा जगातला पहिला जो देश आहे तो बहामास आहे. आणि त्याच्या चलनाचं डिजिटल चलनाचं जे नाव आहे सेंट्रल बँक डिजिटल चलनाचं, त्याचं आपण पाहिलं होतं करन्सीचं नाव सॅन डॉलर. तर अशा पद्धतीने दोन्ही मुद्दे खूप महत्त्वाचे आहे RBIच्या संदर्भात, विशेषतः STI मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून आणि अर्थशास्त्र या विषयाच्या संदर्भात देखील ते विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात घ्यावे.
त्यानंतर भारतीय रिझर्व्ह बँकेने आता अलीकडे नागरी सहकारी ज्या बँका असतात, ज्या शहरासाठी काम करतात, त्या चतुस्तरीय करण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यानंतर याशिवाय मध्यवर्ती बँकेनं सहकारी बँकांचं जे निवड संपत्ती असते, भांडवल पर्याप्ततेशी संबंधित काही निकषही तयार केलेले आहे आणि या संदर्भात एक समिती नेमण्यात आली होती आणि ती समिती तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा, NS विश्वनाथन समिती. आता हा मुद्दा या ठिकाणी घेण्याचं कारण असं का अलीकडे कंबाईन मेन्समध्ये सहकार हा विषय आलेला आहे. त्या कारणाने ही बाब विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यावी का अलीकडे सहकार, विशेषतः नागरी सहकारी बँकांच्या क्षेत्रातील जे समस्या आहेत त्यांचं परीक्षण करण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली, ते NS विश्वनाथन. आणि ही समिती रिझर्व्ह बँकेने नागरी सहकारी बँकिंग क्षेत्रातील समस्यांचं परीक्षण करण्यासाठी, शिवाय पर्यवेक्षणाचा आढावा घेण्यासाठी रिझर्व्ह बँकेचेच माजी जे डेप्युटी गव्हर्नर होते NS विश्वनाथन यांच्या अध्यक्षतेखाली नागरी सहकारी बँकांवरील तज्ज्ञ समितीची स्थापना केली आणि या समितीच्या शिफारसीच्या आधारेच हे फ्रेमवर्क तयार करण्यात आलं. आता नागरी ज्या सहकारी बँका आहेत त्यांची जी रचना आहे ते चतुस्तरीय असणार आहे या NS विश्वनाथन समितीच्या शिफारसीनुसार. पुढचा मुद्दा आपण पाहणार आहोत, तो देखील खूप महत्त्वाचं आहे. मंदोस चक्रीवादळ तुम्हाला माहीत असेल, डिसेंबर 2022मध्ये चक्रीवादळ आलं. बंगालच्या उपसागरामध्ये निर्माण झालेले हे चक्रीवादळ आहे. कारण आयोग दोन पद्धतीनं प्रश्न विचारू शकतो तुम्हाला. मंदोस चक्रीवादळाची निर्मिती अरबी समुद्रात झाली, हे वाक्य चुकलेलं आहे. कारण मंदोस चक्रीवादळ जे आहे ते मंदोस चक्रीवादळाची निर्मिती डिसेंबर 2022मध्ये बंगालच्या उपसागरामध्ये झाली होती आणि मंदोस चक्रीवादळ सर्वप्रथम आंध्र प्रदेशला धडकले आणि त्यानंतर याचा सगळ्यात जास्त बॅड इफेक्ट जो पडला तो दक्षिणेकडील राज्यांवर पडला भारतातील. आणि दुसरी एक महत्त्वाची गोष्ट का हे सायक्लॉन जे होतं चक्रीवादळ ते सेव्हर सायक्लॉनिक स्ट्रॉम प्रकारचं होतं. त्यानंतर मंदोस हे नाव संयुक्त अरब अमिरातने सुचवलेलं आहे. कारण चक्रीवादळाचे नाव कोणत्या देशानं सुचवलेलं आहे या अशा प्रकारचे प्रश्न आयोगाने खूप वेळा विचारलेले आहे का एखादा चक्रीवादळ असते आणि त्या चक्रीवादळाचं नामकरण करणारा खालीलपैकी देश कोणता. तर ही बाब लक्षात ठेवा का मंदोस चक्रीवादळाचं नामकरण कोणत्या देशाने केले, तर संयुक्त अरब अमिरात. त्यानंतर अरबी भाषेत या मंदोसला खजिना पेटी म्हणतात, ही बाब तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा. आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी हा एक महत्त्वाचा चालू घडामोडीचा मुद्दा आहे. त्यानंतर आणखी एक चालू घडामोडीचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. सौर प्रकल्पासाठी भारतातील पहिल्या रिटेल म्युनिसिपल ग्रीन बॉन्डची योजना आखणारं देशातलं पहिलं राज्य ठरलं सौर प्रकल्पासाठी असं बॉन्ड तयार करणारं, ते म्हणजे इंदोर, मध्य प्रदेशमधील. इंदोर हे शहर वैयक्तिक गुंतवणूकदारांना लक्ष्य करणारे आणि देशातील पहिले सौर प्रकल्पासाठी स्थानिक सरकारी बॉन्ड, ज्याला आपण रिटेल म्युनिसिपल ग्रीन बॉन्ड म्हणतो, तर हे जारी करणारे पहिले शहर आहे. यामधून जो गोळा निधी होईल तो सौर प्रकल्पासाठी वापरला जाईल. म्हणून हा एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवा का सौर प्रकल्पासाठी भारतातील पहिल्या रिटेल म्युनिसिपल ग्रीन बॉन्डची योजना आखणारे देशातील पहिले शहर कोणते, तर ते म्हणजे इंदोर. नंतरचा महत्त्वाचा मुद्दा आपण पाहणार आहोत. दलाई लामा यांना तुम्हाला माहीत असेल अलीकडे रॅमन मॅग्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आला 2023मध्ये. आणि त्याच्यानंतर रॅमन मॅग्सेस पुरस्कार तुम्हाला माहीत असेल रवी कन्नन यांना देखील कॅन्सर रोगाच्या संशोधनासाठी किंवा ईशान्य भारतात त्यांनी केलेल्या चांगल्या कामासाठी डॉक्टर रवी कन्नन तर यांना देण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर दलाई लामा यांना देखील अलीकडे तर रॅमन मॅग्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेला आहे. तर या ठिकाणी आणखी दलाई लामाच्या संदर्भात तिबेटी धर्मगुरू आहे, आध्यात्मिक धर्मगुरू आहेत ते. दलाई लामा यांना गांधी मंडेला 2019च्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. ते तिबेटचे आध्यात्मिक नेते आहेत दलाई लामा. यांना 2019चा प्रतिष्ठित जो गांधी मंडेला पुरस्कार आहे तो नोव्हेंबर 2022मध्ये प्रदान करण्यात आला. हिमाचल प्रदेशचे जे राज्यपाल आहे राजेंद्र विश्वनाथ आलेकर यांच्या हस्ते हा प्रदान करण्यात आला. गांधी यांच्या 150व्या जयंतीनिमित्त नवी दिल्ली येथे स्थित ज्या सेवेभावी संस्था आहे गांधी मंडेला फाउंडेशन यांच्यातर्फे हा पुरस्कार दिला जातो. ही बाब आवर्जून लक्षात ठेवा. त्यानंतरचा महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत आणि तो अतिशय महत्त्वाचा आहे. तो म्हणजे प्रथम या संस्थेला सन 2021चा इंदिरा गांधी शांतता पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्याला आपण इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार म्हणतो. तर ही बाब खूप महत्त्वाची आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी का खालीलपैकी कोणत्या संस्थेला सन 2021साठीचा इंदिरा गांधी शांतता, निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार प्रदान करण्यात आला, तर ती म्हणजे प्रथम ही संस्था
आता थोडं प्रथम या संस्थेच्याबद्दल तुम्ही जाणून घ्या. प्रथम ही संस्था भारतातील आणि जगभरातील वंचित मुलांमधील शिक्षणाचा जो दर्जा असतो तो सुधारण्यासाठी काम करते. आणि जर आपण थोडं इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण विकास पुरस्काराच्या संदर्भात थोडं जाणून घेण्याचा प्रयत्न करू. ह्या पुरस्काराची स्थापना 1986 झाली. प्रशस्तीपत्रासह 25 लाख रुपये दिले जातात. आता हा पुरस्कार कोणाकोणाला दिला जातो? इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार तर ज्या व्यक्तीनं किंवा ज्या संघटनेनं आंतरराष्ट्रीय शांतता आणि विकास सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्न केले त्यांना दिला जातो. स्वातंत्र्य आणि मानवतेची व्याप्ती वाढवण्यासाठी प्रयत्न केले असेल त्यांना दिला जातो. नवीन आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यवस्था निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले असेल त्यांना दिला जातो. आणि शिवाय तो वैज्ञानिक शोधाचा वापर केला जाईल याची खात्री करण्यासाठी काम करणारे जे व्यक्ती असतात आणि ज्या संस्था असतात तर त्यांना देखील वैज्ञानिक शोधाचा वापर केला जाईल याची खात्री करण्यासाठी काम करणाऱ्या ज्या व्यक्ती असतात आणि संस्था असतात त्यांना त्यांच्या प्रयत्नासाठी ह्या पुरस्काराने सन्मानित करण्यात येऊ शकते. इंदिरा गांधी शांतता निशस्त्रीकरण आणि विकास पुरस्कार ह्या पुरस्काराची स्थापना लक्षात ठेवा 1986 आहे. त्यानंतर तर या संदर्भात विद्यार्थ्यांनी 2-3 मुद्दे काढणं गरजेचं आहे का 2020चा पुरस्कार कोणाला मिळाला आणि 2019चा कोणाला मिळाला ते तुम्ही नेटवरून सर्च करून काढू शकता. त्यानंतर प्रथम या संस्थेच्या विषयी थोडं जाणून घ्या. मुंबईच्या झोपडपट्टीमधील मुलांना शिक्षण देण्यासाठी 1995 प्रथम ही संस्था स्थापन करण्यात आली. आणि प्रथमची व्याप्ती ही जी आहे ती भौगोलिक व्याप्ती प्रथमची व्याप्ती म्हणा किंवा भौगोलिक व्याप्ती म्हणा आता तर अलीकडे खूप जास्त वाढलेली आहे. तिच्या नावाप्रमाणेच भारताच्या शैक्षणिक परिदृश्यात चिरस्थायी व्यापक प्रमाणात यश मिळवणारी भारतातील सर्वात मोठी ही संस्था आहे प्रथम. आणि प्रथम संस्थेची जर आपण स्थापना पाहिली सांगितल्याप्रमाणे 1995 झाली. पण या प्रथम संस्थेची स्थापना केली कोणी तर प्रथम संस्थेचे जे संस्थापक आहे ते आहे माधव चव्हाण आणि फरीदा लांबे. हे दोन्ही नाव तुम्ही आवर्जून लक्षात ठेवा का प्रथम या संस्थेची स्थापना केव्हा झाली तर 1995 आणि प्रथम या संस्थेची स्थापना कोणी केली तर माधव चव्हाण आणि फरीदा लांबे यांनी मुंबईतील झोपडपट्टीतील मुलांना पूर्वशालेय शिक्षण तसेच शालाबाह्य मुलांना उपचारात्मक शिक्षण देण्याची सुरुवात करण्यासाठी या समाजसेवी संस्थेची स्थापना केली म्हणजे प्रथमची. दुसरा मुद्दा एक लक्षात ठेवू शकतो आपण का या प्रथम ही जी संस्था आहे ती 6 लाख ग्रामीण भारतीय मुलांच्या सर्वेक्षणावर आधारित वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल जो आहे प्रथम या संस्थेचा तो 6 लाख ग्रामीण भारतीय मुलांच्या सर्वेक्षणावर आधारित वार्षिक शैक्षणिक स्थितीचा अहवाल म्हणजे प्रथमचा अहवाल असर या नावानं पब्लिश होत असतो. तो 6 लाख ग्रामीण भारतीय मुलांच्या सर्वेक्षणावर आधारित आहे आणि वार्षिक शैक्षणिक स्थितीवर तो अहवाल आधारित आहे. त्याला आपण असर असं म्हणतो. आता हा अहवाल जगातील 3 खंड जे आहेत म्हणजे आहे तर 7 खंड पण जगातील 3 खंडातील 14 देशांमध्ये असर अहवाल वापरला जातो. विशेषतः कशासाठी तर शैक्षणिक परिणाम आणि शिकण्याच्या कमतरतांचे मूल्यांकन करण्यासाठी एक प्रतिमान म्हणून असर अहवालाला डोळ्यासमोर ठेवला जाते. ही बाब लक्षात ठेवा. आणि असर अहवाल कोण पब्लिश करते तर प्रथम ही संस्था जी 1995 स्थापन झाली. आता 2007 प्रथमने आपल्या एक कार्यक्रम सुरू केला होता तो म्हणजे रीड इंडिया ज्याचा प्रमुख उद्देश होता का जे लहान मुलं असतात त्यांना मूलभूत वाचन आणि त्यांचं मूलभूत वाचन किंवा त्यांचं अंकगणित जे आहे ते मजबूत करून मुलांचे शिक्षण सुधारणे यासाठी प्रथम या संस्थेनं रीड इंडिया हा कार्यक्रम सुरू केला होता 2007 ज्याचा मी मूलभूत उद्देश तुम्हाला सांगितला. मूलभूत वाचन आणि अंकगणित मजबूत करून मुलांचं शिक्षण सुधारणे खास करून झोपडपट्टीतील मुलांचं. त्यानंतर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा घेणार आहोत आपण तर आरोग्य मैत्री तुम्हाला प्रकल्प माहीत असेल अलीकडे खूप जास्त चर्चेत होता. आरोग्य मैत्री हा प्रकल्प सुरू झाला 13 जानेवारी 2023. विद्यार्थ्यांनी आवर्जून लक्षात ठेवा हा अतिशय महत्त्वाचा केंद्र सरकारचा उपक्रम आहे आणि या उपक्रमाचं नाव आहे आरोग्य मैत्री प्रकल्प. हा प्रकल्प 13 जानेवारी 2023 रोजी सुरू झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या प्रकल्पाची घोषणा केली. या प्रकल्पाचा आरोग्य मैत्री प्रकल्पाचा उद्देश आवर्जून लक्षात ठेवा. या प्रकल्पाअंतर्गत भारत नैसर्गिक आपत्ती किंवा मानवतावादी संकटामुळे प्रभावित कोणत्याही विकसनशील देशाला आवश्यक असलेला वैद्यकीय पुरवठा करेल असा मुख्य उद्देश आपल्याला आरोग्य मैत्री प्रकल्पाचा दिसून येतो. आता शेवटचे 2 मुद्दे लक्षात ठेवा ते देखील खूप महत्त्वाचे आहे का कॅलिफोर्निया अमेरिकेतील सर्वात अधिक लोकसंख्येचे जातीभेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले राज्य आहे. तर हे बाब खूप महत्त्वाची आहे का जातीभेदावर बंदी घालणारे अमेरिकेतील पहिले राज्य कोणते तर कॅलिफोर्निया आणि सर्वात जास्त लोकसंख्येचं आहे ते सर्वात जास्त जातीभेद त्या ठिकाणी पाळला जात होता. तर त्या कारणाने अमेरिकेतील कॅलिफोर्निया या राज्याने
तर जातीभेदावर बंदी घालणारं ते अमेरिकेतलं सर्वात अधिक लोकसंख्येचं पहिलं राज्य ठरलेलं आहे कॅलिफोर्निया. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा तो देखील महत्त्वाचा आहे आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी. हिंदू फोबिया विरुद्ध म्हणजे हिंदूंची भीती, हिंदू फोबिया विरुद्ध ठराव मंजूर करणारे अमेरिकेतील पहिलं राज्य ठरलं ती म्हणजे जॉर्जिया. दोन्ही जे मुद्दे आहेत ते आगामी सर्व स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे. अशा पद्धतीनं आपण तर हा वन लायनर करंट अफेअरचा भाग 12 पाहिला. तर याच पद्धतीनं आपण वेगवेगळ्या प्रकारचे भाग पुढं नेणार आहोत, ज्यामध्ये असतील चालू घडामोडीशी अनेक मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तर हा वन लायनर करंट अफेअरचा पार्ट 12 होता. पुन्हा भेटू आपण वन लायनर करंट अफेअरच्या भाग 13 मध्ये. त्यामध्ये असतील असेच नवनवीन मुद्दे जे तुम्हाला आगामी सर्व प्रकारच्या स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त ठरतील. तोपर्यंत धन्यवाद.